अच्छा, हे फायर ब्रिगेड जे ऑफिस आपलं बोरीवली अग्निशामक दलाचे जे एवढे ऑफिसर आहेत, कारण की गोराई माडा आणि गोराईमध्ये सर्व बिल्डिंग्समध्ये जे दुर्घटना घडतात गॅस सिलेंडरचा लिकेजमुळे किंवा गॅस पाईपलाईनचा महानगर गॅसच्या पाईपलाईनचा लिकेजमुळे जे दुर्घटना घडतो त्या संदर्भात त्यांनी एक प्रशिक्षण शिबिर त्यांनी आज आमचे बोरीवली चीफ फायरचे सावंतसाहेब, पाटील साहेब, पडवल आणि सोनवणे साहेब आणि त्यांच्या पूर्ण टीमनी जे महिला आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना आग लागलं तर कसं ते विझवायचं किंवा सिलेंडर गॅस सिलेंडरवर छोटा लिकेज झाला तर कसं आपण त्याला एक ओला कपडा घेऊन कसं हे करायचं, कारण की प्रशिक्षण छोटी छोटी गोष्ट आहे, पण हा छोटी गोष्ट मोठा दुर्घटना घडू शकतो. त्यासाठी त्यांनी एक प्रत्येक एरियामध्ये असं हे केलं होतं. आमच्या गोरेमध्ये बोरीवली फायर ऑफिसरांनी हे सर्व हे मोठा कार्यक्रम घेतला. आज भंडारा हॉस्पिटलचा आणि या प्रशिक्षण शिबिरचा काय लेणं देणं नाही, पण हा प्रशिक्षण शिबिर कंटिन्यू आमच्या वर्षामध्ये 2दा गोरेमध्ये होत असतो. पण भंडाऱ्यामध्ये जे हॉस्पिटलचे हलगर्जीपणामध्ये जे हलगर्जीपणा केला आहे त्यांच्यावर मोठा कारवाई व्हायला पाहिजे अशी माझी पण मागणी आहे. कारण की आणि जे छोटे छोटे बच्चू जे ऑफ झाले आहेत, मी त्यांना मनापासून श्रद्धांजली देतो. नमस्कार. प्रथम म्हणजे मी सांगतो की आजचं हे जे प्रशिक्षण शिबिर होतं हे मुंबई फायर ब्रिगेडनी केलेला हा ड्राईव्ह होता. तो ॲट अ टाईम संपूर्ण मुंबईभर हा ड्राईव्ह चाललेला आहे आणि काल आणि आज हा ड्राईव्ह होता. त्याच्यामध्ये मुंबई LPGचं डिस्ट्रीब्युटर म्हणून सुनंदन गॅस एजन्सीनी त्याच्यामध्ये भाग घेतला होता. आम्ही LPGचं लिकेज कसं होतं, ते कसं टाळावं, त्याप्रमाणे सेविंग कसं करावं याच्याबद्दल संपूर्ण माहिती दिली.